सर तुम्ही आणि नगरपालिकेने एक संयुक्त मोहीम राबवत आहे अतिक्रमण हटाव, तर ह्याचा काही फायदा होतोय तुम्ही? आता बघा, तुम्ही थोडंसं नगर नाका दाखवलं तर तुम्हाला सुटसुटीत दिसेल. आलं का लक्षात? कुठेही गर्दी नाही नगर नाक्याला. आम्ही जे पण अतिक्रमण असतो ते नगरपालिका, आम्ही लोकप्रतिनिधी यांच्यासोबत मिळून ते काढत असतो. आता आम्हाला दुकानदारांची पण, स्थानिकांची पण साथ मिळालेली आहे आणि त्यांना पण घेऊन आम्ही अतिक्रमण काढणार आहे. आता इथले दुकानदार आहेत, हे समोर बंब कॉम्प्लेक्स आहे, तिथले दुकानदार आपल्याला सांगतीलच. नयन जैन विविध भांडार बीडमध्ये आपलं नगर नाक्यावर जे आपलं बम सर्कल आहे त्याच्या आजूबाजूला खूपशे दारू पिदाडे किंवा इथं जे अतिक्रमण हे जे प्रॉब्लेम्स होते हे पाटील साहेब आणि आपले विजू भाऊ जे आहेत त्यांच्यामुळे हे खूपशे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि जो त्रास होता तो खूपसा आमचा कमी झालेला आहे. वारंवार आम्ही नगरपालिकेला असो किंवा आणखी विविध सगळ्या जे काही संस्था आहेत त्यांना सरकारी संस्था आहेत, आम्ही त्यांना निवेदन सुद्धा दिले होते. तर ते पाटील साहेबांचे जे अथक प्रयत्न आहेत आणि त्यांची जी पेट्रोलिंग आहे जवळपास, आणि पूर्ण टीमची, तर ते जवळपास दिवसातनं 3 ते 4 वेळेस पेट्रोलिंग करतात. त्यांना हे समजून सांगितलं त्यांना पहिल्यांदा सुरुवातीला, पण ते काही ऐकून न घेण्याच्या मनस्थितीत असताना जेव्हा त्यांनी पोलीस खाके दाखवल्या त्यावेळेस हे सगळे बदमाशी जी होती ह्यांची ती कमी झालेली आहे आणि ह्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे की पाटील सरांनी इतकं चांगलं कार्य केलं आहे. तर आम्ही आमच्या बम सर्कलतर्फे आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढची जी काही कारवाई करतील तर आमचा त्यांना पूर्ण सपोर्ट राहील. हा झाला सर गाड्यांचा विषय. ते नाही, तुम्ही हे सांगा की इथं जे गाडे लागतात किती वर्षापासून लागत होते आणि आता लागतात की नाही? आता हे जे इथं जे गाडे जे होते आतापर्यंत हे जवळपास 30-35 वर्षांपासून लागत होते. तर आता हे गाडे जे आहेत ते पूर्णपणे बऱ्याचशा अंशी प्रमाणात 99% बंद झालेले आहेत. काही जेव्हा साहेब इथं असतात तेव्हा ते इथं असतात, पण जेव्हा ते साहेब निघून जातील तर त्यावेळेस ते पुन्हा गाड्या आणून लावतात आणि पुन्हा मुजरीमध्ये भाषेमध्ये बोलतात. तर ही जी मुजरी जी आहेत युनिट करायला सांगितले. हा, तर साहेबांनी हे जे युनिटी आहे मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही सर्व व्यापारी बंधू त्यांच्या बरोबर आहोत आणि जे काही सहकार्य आमच्याकडनं लागेल आम्ही ते पूर्ण देण्यास तत्पर आहोत आणि तयार आहोत. हा झाला गाड्यांचा विषय. पण ज्या पार्किंगच्या गाड्या आहेत, दुचाकी 4 चाकी, त्यासाठी काही त्यांनी तुम्हाला सूचना केल्यात का? सरांनी खूप सूचना दिलेल्या आहेत किंवा इथं जे काही अनधिकृत जे गाडे वगैरे जे होते तर ते सगळे काढायला लावलेले आहेत आणि त्यामुळे आमची पार्किंग व्यवस्था सुद्धा बरीचशी सुधारलेली आहे. सर आपण पाहिलंय की हे झालं गाड्यांचा विषय. परत अनेक असे वाहनं आहेत, समजा मंगल कार्यालय असतील, जे काही महत्वाचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी ह्या 4 व्हीलर आणि दुचाकी गाड्या लागतात. या संदर्भात काही ऍक्शन घेत आहे? अगदी बरोबर. ज्या दुचाकी आणि 4 चाकी गाड्या रस्त्यावर लागतात किंवा नो पार्किंग एरियात लागतात त्यांना सगळ्यांना, त्या गाड्या मालकांना आणि ज्या ठिकाणी येतात खरेदी करण्यासाठी किंवा मंगल कार्यालयात त्या दोघांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारे सूचना दिलेल्या आहेत. कायदा पण समजावून सांगितलेला आहे आणि ठिकठिकाणी आम्ही नो पार्किंगचे बोर्ड लावलेले आहेत की जेणेकरून तिथं लोक नो पार्किंगच्या ठिकाणी गाड्या लावणार आहेत. आता काही ठिकाणी आता ही जर बम सर्कलचा उदाहरण घेतलं तर इथं त्यांनी जागा ठेवलेली आहे पार्किंगसाठी, मग त्या सगळ्या गाड्या पार्किंगला येत आहेत, त्याच्यामुळे बम सर्कल समोर पार्किंग होत नाही. मग अशा प्रकारे आम्ही त्यांना प्रत्येक वेळी सूचना देत असतो आणि कायदा पण काय आहे हे समजावून सांगून, जर का त्यांनी कायदा तोडला तर कायद्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे नोंद करता येतील हा सुद्धा धाक सांगून त्यांना याच्यापासून गाड्या मधोमध रस्त्यात पार्क करण्यापासून परावृत्त करत असतो.